मित्रांनो आपण चाललो आहे आता नेक्स्ट लोकेशनवरती आणि सकाळी गेलो होतो आपण देवदर्शनासाठी गजानन महाराजांच्या मंदिरात. पण बघू आता तो काय विषय. सो चला ब्लॉग कंटिन्यू करा काय. चला आपण पोचले आता नागझिरी असते ठिकाणी. मी दाखवतो तुम्हाला. खूप एक नंबर दाखवतो बघा भाई. सेटअप अवघड आहे. तर आपण आले आता या मंदिरात नागझिरी आहे. बघू शकताय खूप मोठं मंदिर आहे. खतरनाक बनवले यार. हे ते एकदम खतरनाक. चालू भुयारात खाली. बघू शकतो किती सुंदर पद्धतीने पट खूप मस्त पद्धतीने आणि हा वाडा पूर्ण वाडा म्हणू शकतो याला. बट खूप छान पुरा दगडी कामाने असे खतरनाक केलं. दगडाने पूर्ण दगडाने हे डिझाईन वगैरे सर्व बनवलेले पूर्ण वाड्याचे. इथं बघू शकता जुन्या पद्धतीने वाडे वगैरे आहेत बघा. रामेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर. तर मित्रांनो आता बाई जातो नेक्स्ट लोकेशनवरती काय. खूप मस्त दिवस मागवला आपण आता. सो काही आम्ही आता आलो एक महालक्ष्मी मंदिरमध्ये. खूप भारी मंदिर दाखवतो. ते बघू शकता बाई इथं पूर्ण दगडी हे भेटतं बनवलेले पूर्ण बघा. पूर्ण हाताने काढवलेले. आणि इकडं बघा किती सुंदर मंदिरचा गेट आहे. आणि त्याच्यात आपल्याला जायचं आतामध्ये. आपली टीम इकडे. सो मित्रांनो आलो आहे आता मधी. बघा बाई क्वालिटी एकदम. ओके सो काही आता करतो भेटे दर्शन करू. दर्शन पॉझिटिव्हिटी आलेली आहे त्या विषयी दर्शन करू. थोडं आता बरं वाटतं. जाम होतं आता थोडं बरं वाटतं. बघा बाई किती क्वालिटी मंदिर. आणि इकडे आपले देव बाप्पा इथे माता. काही गर्दी नाही काही जायचं मला. बघा खाली आहे पूर्ण. दर्शन झाले खूप मस्त. आपली विठू माऊली यांची इथे मूर्ती स्थापन आहे. खूप भारी पद्धतीने. वाव सो नाईस. तर काही इथं पूर्ण पद्धत जेवढे म्हणजे ज्योतिर्लिंग आहेत तेवढं पूर्ण पद्धतीने इथं त्यांनी असं या पेंडद्वारे सांगितलेलं आहे. बघू शकता तुम्ही ज्योतिर्लिंग रामेश्वर, नागेश्वर. दर्शन झाले खूप भारी पद्धतीने. आता जाऊ बाहेर. गणपतीची मूर्ती बघा किती सुंदर आहे यार. इथं बघण्यासारखं बघा भाई. खूप जुन्या प्राचीन पद्धतीने सर्व इथे दाखवलेले आहे. जसं की पूर्ण शिके वगैरे हे बघा. छोटे छोटे लोक भारी पद्धतीने. अयोध्या अयोध्या येस येस खूप छान. हे बघा प्राणी सर्व
वाह कितना प्यार है यार, बहुत ही बढ़िया. हो हे पूर्ण जुन्या पद्धतीचं आहे का? हां वारली पेंटिंग आहे हां तर वाणी पेटिंग आहे. आता मित्रांनो, शेगावला आलात तर या महालक्ष्मी मंदिरात नक्कीच या. नक्की आहे आणि खूप भारी मंदिर आहे. गजानन महाराज मंदिरानंतर या मंदिराला नक्कीच अवश्य भेट द्या. नक्की भेट द्या आणि खूप बघण्यासारखं भरपूर आहे. खास करून 12 ज्योतिर्लिंग इथं पूर्णपणे दाखवण्यात आलेले आहे. हो, ते पण खूप बघण्यासारखे आहे. एक नंबर नक्की आले तुम्ही. आणि हे एक सिद्धीपीठ आहे, महालक्ष्मी सिद्धीपीठ. येस ले जबर जमले आता सकाळपासून फिरतोच आहे. सो आता येस चला सो काय आता मस्त जेवण वगैरे करून पंजाबी थाली इसमें हो रहा है राईस, डाळ तडका, शेवभाजी, पनीर, पापड वगैरे. आता पोहोचलो बाई रूमवरती आणि खूप मजा आली आज. खूप भारी आणि खूप देवस्थान पण खूप भारी होते आणि सर्व फिरलो. सो काही विषय नाही. सो चला तुम्हाला भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बाय, लव यू ऑल.